भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. भगवान बुद्धांच्या मते सत्प्रवृत्ती किंवा शुभ संस्कार हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराद्वारे वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश ज्याला भगवान बुद्धांनी फार महत्त्वाचा मानला आहे तो हा की माणसामध्ये एवढे साहस असले पाहिजे की एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जर कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे ते म्हणतात, तुम्हाला आपले मन निर्मल बनविण्यासाठी निश्चय करायलाच पाहिजे की जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी तुम्ही हानिकारक कृत्य करणार नाही. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करणार नाही. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करणार नाही. जरी दुसरे लोक श्रेष्ठ जीवन व्यतीत करीत नसले तरी तुम्ही श्रेष्ठ जीवन व्यतीत करणारच. जरी दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोर जोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करणार नाही. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभ धरणार नाही. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करणार नाही. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्याविषयी चुकत असले, मुक्तीविषयी चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि मुक्ती या दोन्ही मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त राहाल. जरी दुसरे लोक गर्विष्ठ आणि उद्धट असले तरी तुम्ही मात्र विनम्र स्वभावाचे राहाल. जरी दुसरे लोक शंकाग्रस्त असले तरी तुम्ही मात्र निसंशय राहाल. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दृष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाळगाल. जरी दुसरे लोक लौकिक वस्तूंना चिकटून असले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहाल. चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्म यांची गोष्टच काय तर संपूर्ण विज्ञान म्हणजे जाणीव सुद्धा चेतनेमुळे प्रभावित होते. म्हणून मी सांगतो, माणसाने करावयाचे ते सर्वच संकल्प जे मी वर तपशिलाने सांगितले आहे त्याविषयी माणसाने दृढ निश्चयी व्हायलाच पाहिजे. भगवान बुद्धांच्या मतानुसार हाच धम्माचा उद्देश होय. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. वाचन आवडले असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल.
सब